आई तुला ना फक्त बोलायला 2 मुली सारख्या आहेत. तुझं तिच्यावरच जास्त प्रेम आहे मला माहिती आहे. दिसतं ना तू वागतेस त्याच्यातूनच दिसतं. आई मी 12वीला होते तेव्हा 10 वाजता माझा फोन तुम्ही काढून घ्यायचात. का? तर फोन ठेवायचा आणि झोपून जायचं वेळेत 10:30 वाजता. अभ्यास करायचा, स्क्रीन बघत नाही बसायची. ही तुझी मुलगी 3-3, 4-4 वाजेपर्यंत रात्री फोनवर चॅटिंग करत असते, Instagram बघत असते, काय-काय करत असते. तेव्हा तुला ते आठवत नाही 10 वाजता फोन काढून घ्यायचं. अनफेअर नाही तर काय? मी बोलणार. माझ्यावर झालेल्या अन्यायासाठी मी बोललंच पाहिजे. दुसरं कोण बोलत नाही. मीच बोलणार ना माझ्या स्वतःसाठी. ट्रेकला चालली आहे. कधी? आई बघ ट्रेकला चालली आहे. नाही जायचं. ट्रेकला नाही जायचं. ट्रेकला कशाला जायचं आहे? कुठे घसरून पडलीस तर काय करणार? कोण बघणार तुला? आई माझ्या आयुष्यातला पहिला ट्रेक मी 27व्या वर्षी केला. जॉब लागल्यानंतर 2 ते 3 वर्षांनी. तोपर्यंत मला अजिबातच कुठे जायची परमिशन नव्हती. तेव्हा पण मला तू बोललेलीस की लग्न झाल्यानंतर काय करायचं ते कर. हिचं लग्न झालंय, मग ही का जाते? होय? आवाज चढवू नकोस माझ्यावर जास्त. मी जेव्हा तुझ्या वयाची होते ना, एवढं फ्रीडम आणि प्रिव्हिलेज नव्हतं माझ्याकडे, कळलं ना? मला सांगू नको. एका नाईट आउटसाठी पण एवढा स्ट्रगल करायला लागायचा ना तेव्हा. भांडून, रडारड करून 4-4 दिवस, 5-5 दिवस हे लोकं बोलायचे नाहीत माझ्याशी. घरी आले की इथे तिथे बघत बसायचे. असे, असे. तसं काय मी काय घोर अपराधच करून आले आहे. मैत्रिणीच्या घरी 1 दिवस राहायला जायचं म्हणजे बापरे! कायच करते मी आयुष्यात. तुझ्यासाठी सगळं सोपं आहे. ही वाट सगळी तुझ्यासाठी ना मी सोपी करून ठेवली आहे. कोण येणार आहे घरी? तिचे मित्र आहेत आणि तुला चालतंय? वाह! वाह आई वाह, वाह, वाह! मला तू तेव्हा मुलगा प्रजातीशी बोलायला सुद्धा द्यायची नाहीस. एवढा प्रॉब्लेम होता तुला. फोन बघायचीस, माझा कोणाशी बोलतेय, फोन आला की अशी यायचीस ऐकायला कोणाशी बोलतेय आणि हिचे मित्र, अनेक वचन मित्र घरी येणार आहेत. वाह! डबल स्टँडर्ड्स वाह! कुठे आहेस तू? आई 6-7 वेळा फोन करते. पप्पांनी 2-4 कॉल केले तुला. काय उचलायचे, रिप्लाय करायचं काय आहे की नाही तुला? काय जाऊ दे, जाऊ दे. तुमचा एक फोन आल्यानंतर मी आहे त्या परिस्थितीतून निघून परत घरी यायचे आणि हिला 6-6, 7-7 कॉल करताय, ती उचलत नाही. ह्याच्याशी काहीच प्रॉब्लेम नाही तुला. मला बोलायचंच नाही तुमच्याशी. मला तुझ्याशी पण बोलायचं नाही. मी काय करते? मी काय आहे? माझं काय आहे? माझं काहीच नाही आहे. सगळं म्हणजे जाऊ दे यार, काय बोलायचं आता? मी काय म्हणते, तुम्ही मला नावाने हाक मारूच नका ना. मला नावडती बोला, तिला आवडती बोला. बस. एवढं सगळं समजतंय तुमच्या वागण्यातून. तुमचं बरं असतं बाबा. कधी या, कधी जा. आई-वडील काय बोलतच नाहीत. सोडूनच दिलंय त्यांना. आमच्या वेळी असं नव्हतं. आम्हाला आई-वडील सांगायचे. माझीच चूक झाली. मी मोठी बहीण म्हणून आले ना जन्माला. मी पण छोटी बहीण म्हणूनच यायला पाहिजे होतं. तू कशाला चिडतेय? मी तुला बोलले आहे का? तुला नाही बोलत आहे मी. मी सांगते, इन जनरल सांगते की परिस्थिती कशी बदलते काळानुसार. एकाबरोबर असं वागतात, दुसऱ्याबरोबर असं वागतात. तू कान बंद कर. तुला नाही ऐकायचं तू कान बंद कर. जा ना मग जाते तर मी काय करू? आई-बाबा तुला काय बोलत नाही, मी कोण तुला बोलणारी काय? जा तू. तुला जायचंय तिकडे जा.